नालासोपाऱ्यामध्ये 12 वर्षीय मुलीवरती 200 जणांकडून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। 12 वर्षाची मुलगी नापास झाल्यामुळे आईवडिलांचं घर सोडून पळून गेली होती। नालासोपाऱ्यामधील नायगाव इथल्या सेक्स रॅकेटमध्ये चिमुकलीला अडकवण्यात आलं। त्यानंतर 3 महिन्यात तिच्यावरती 200 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। 26 जुलैला पोलिसांनी चिमुकलीची नरकातून सुटका केली। तर या प्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक झाली आहे। नालासोपाऱ्यामधली अतिशय धक्कादायक आणि भीतीदायक बातमी आहे। 12 वर्षीय मुलीवरती 200 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 12 वर्षाची मुलगी नापास झाल्यामुळे आईवडिलांचं घर सोडून पळून गेलेली होती। नालासोपाऱ्यामधल्या नायगाव इथल्या सेक्स रॅकेटमध्ये चिमुकलीला अडकवण्यात आलं। त्यानंतर 3 महिन्यात तिच्यावरती 200 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। 26 जुलैला पोलिसांनी चिमुकलीची नरकातून सुटका केली। तर या प्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक झाली आहे। मुंबई परिसरातून मानवी तस्करीचा हा अत्यंत भयानक प्रकार समोर आलेला आहे, उघड झालेला आहे। हादरवून टाकणारी अशी ही बातमी आहे। नालासोपाऱ्यामध्ये 12 वर्षीय मुलीवरती 200 जणांकडून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। 12 वर्षाची मुलगी नापास झालेली होती आणि त्यामुळे ती आईवडिलांचं घर सोडून निघून गेली। मात्र ती एका सेक्स रॅकेटमध्ये अडकली। नालासोपाऱ्यामधील नायगाव इथल्या सेक्स रॅकेटमध्ये या मुलीला अडकवण्यात आलं। 3 महिन्यात तिच्यावरती 200 जणांनी बलात्कार केला। 26 जुलैला पोलिसांनी या चिमुकलीची नरकामधून सुटका केलेली आहे। या प्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक झाली आहे। मनोज सातवी या संदर्भातली माहिती देत आहेत। मनोज, प्रकरण नेमकं काय आहे? कृती अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। मीराबाईंदर आणि वसई विरार पोलिसांनी 26 जुलै रोजी वसईच्या नायगाव परिसरात एक छापा टाकला होता आणि त्या छापामध्ये 2 बांगलादेशी मुलींना पकडण्यात आलेलं होतं आणि यातील एक जी बांगलादेशी मुलगी होती ती 12 वर्षाची होती आणि त्या मुलीवर 3 महिन्या अगोदर तिला गुजरातला नेण्यात आलेलं होतं आणि गुजरातच्या नडियाद येथे या पीडित मुलीवर 200 पेक्षा जास्त जणांनी बलात्कार केल्याचं तिने चौकशीमध्ये सांगितलेलं आहे। मीराबाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट आहे ते आणि त्यांच्या सोबतच 2 सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांनी या मुलीची सुटका केलेली आहे आणि त्यानंतर हा धक्कादायक खुलासा झालेला आहे। या संपूर्ण प्रकरणात ही जी पीडित मुलगी आहे ती बांगलादेशी रहिवासी आहे आणि एका विषयात नापास झालेली होती आणि त्यामुळे घरचे तिला ओरडतील किंवा मारतील या भीतीने ती मुलगी एका ओळखीच्या महिलेसोबत बांगलादेशातून भारतात आलेली होती आणि भारतात आल्यानंतर तिला नालासोपारा वसई या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्याचा देह व्यापारामध्ये त्या मुलीला ढकलण्यात आलं आणि त्यानंतर या मुलीच्या नरक यातना ह्या सुरू झालेल्या आहेत। अत्यंत बाल्यावस्थेत असलेल्या या मुलीवर अशा प्रकारचं अत्याचार झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आणि या नराधमांविरोधात अत्यंत संतापाची लाट आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे या अल्पवयीन मुलींना पौगंडावस्था येण्यासाठी हार्मोन इंजेक्शन दिल्याचाही संशय व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळं हे संपूर्ण मोठं प्रकरण आहे आणि पूर्ण रॅकेटचा पर्दाफाश व्हावा, तसंच हे आतापर्यंत झालेल्या अत्याचारात जे कोणी सहभागी आहेत अशा प्रकारच्या 200 पेक्षा जास्त जणांवर अटकेची कारवाई करावी अशी सामाजिक कार्यकर्त्यांकडून मागणी होत आहे। निश्चित मनोज, धन्यवाद या संपूर्ण माहिती करता।